नमस्कार. बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे आणि प्राण्यांचे वर्गीकरण हा टॉपिक थोडा अवघड वाटतोय का? काळजी करू नका. चला, आज आपण हा विषय एकदम सोपा करून टाकूया. चला, एका जबरदस्त आकड्याने सुरुवात करूया. कधी विचार केलाय की आपल्या पृथ्वीवर एकूण किती प्रकारचे प्राणी असतील? तर शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार हा आकडा आहे तब्बल 70 लाख. हो, बरोबर ऐकलं, 70 लाख. आता बघा ना, एकीकडे एका पेशीचा पॅरामेशियम जो डोळ्यांना दिसत पण नाही, आणि दुसरीकडे हा भला मोठा हत्ती. आता एवढ्या मोठ्या व्हरायटीचा अभ्यास कसा करायचा? तर याच प्रश्नाचं उत्तर आहे वर्गीकरण. तर आज आपण काय पाहणार आहोत? प्राण्यांची ही अफाट दुनिया. वर्गीकरण नक्की का लागतं? पृष्ठरज्जू नावाचा महत्वाचा भाग, शरीराची रचना कशी असते, आणि हो, सगळ्यात महत्वाचं, परीक्षेसाठीचे की पॉइंट्स. ओके, तर पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न. ही सगळी गटबाजी, हे वर्गीकरण, याची खरंच गरज काय आहे? हे बघा, वर्गीकरण म्हणजे काय, तर प्राण्यांना त्यांच्यातल्या सारखेपणा आणि फरकांवरून वेगवेगळ्या गटात आणि उपगटात ठेवणं. समजा एका मोठ्या लायब्ररीत जशी आपण विषयानुसार पुस्तकं लावतो ना, अगदी तसंच. आणि असं केल्याने काय होतं? तर अभ्यास करणे एकदम सोपं होऊन जातं. आपल्याला प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली, म्हणजे ते कसे विकसित झाले, हे कळतं. त्यांना ओळखणं सोपं होतं. परीक्षेसाठी हे फायदे पाठच करून ठेवा, खूप कामाला येतील. बरं, तर वर्गीकरणाची एक जुनी पारंपरिक पद्धत आहे, जिचा मुख्य आधार आहे एक खास गोष्ट, पृष्ठरज्जू. हा आहे तो पृष्ठरज्जू, शरीराला सपोर्ट देणारी, पाठीच्या बाजूने जाणारी एक लांब धाग्यासारखी रचना. आता ही रचना प्राण्यामध्ये आहे की नाही यावरच सगळा खेळ ठरतो. आणि याच एका आधारामुळे प्राण्यांचे दोन मुख्य गट पडतात. एक असमपृष्ठरज्जू, म्हणजे ज्यांच्यात हा पृष्ठरज्जू नसतो, आणि दुसरे समपृष्ठरज्जू, म्हणजे ज्यांच्यात तो असतो. हा तक्ता तर परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यातले फरक व्यवस्थित लक्षात ठेवा. ही झाली पारंपरिक पद्धत, पण आता विज्ञानाने प्रगती केली आहे आणि वर्गीकरणाचे काही नवीन निकष आलेत. त्यातलाच एक आहे शरीर रचनेचे स्तर, म्हणजेच बॉडी ऑर्गनायझेशन. चला, खालपासून वर जाऊया. पहिला स्तर जीवद्रव्य स्तर, म्हणजे सगळं काही एकाच पेशीत, आपलं आयुष्य एकाच खोलीत चालवण्यासारखं. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आपला शाळेपासूनचा मित्र अमिबा. आता पुढची स्टेप, पेशी स्तर संघटन. इथे भरपूर पेशी आहेत, पण त्या फक्त एकत्र राहतात, एक टीम म्हणून काम करत नाहीत, म्हणजे उती बनवत नाहीत, जसं की सायकॉन नावाचा स्पंज. आता बघा, इथे खरी टीम तयार होते. पेशी उती स्तर. इथे सारखं काम करणाऱ्या पेशी एकत्र येऊन उती म्हणजे टिश्यूज बनवतात. जेलीफिशमध्ये आपल्याला ही रचना दिसते. आणि यानंतर येतो ऊती अवयव स्तर, म्हणजे वेगवेगळ्या ऊती एकत्र येऊन विशिष्ट अवयव म्हणजे ऑर्गन तयार करतात. प्लेनेरियामध्ये हे स्पष्ट दिसतं. म्हणजे बघा, एका पेशीपासून ते अवयवांपर्यंतचा प्रवास किती इंटरेस्टिंग आहे. चला, तर मग एक क्विक रिव्हिजन होऊन जाऊ दे. परीक्षेसाठी हे शब्द आणि त्यांच्या व्याख्या तोंडपाठ हव्यात. पहिला शब्द पृष्ठरज्जू, आठवते ना? शरीराला आधार देणारा दांडा. दुसरा असमपृष्ठरज्जू, सोपं आहे, ज्यांच्यात पृष्ठरज्जू नसतो. तिसरा समपृष्ठरज्जू, म्हणजे पृष्ठरज्जू असलेले प्राणी. आणि चौथी कन्सेप्ट रचनात्मक संघटन, म्हणजे शरीर रचनेच्या त्या 4 पायऱ्या. तर वर्गीकरणाच्या या पद्धतीमुळे आपल्याला प्राण्यांच्या या अफाट विश्वाची एक ओळख होते. पण जाता जाता एक प्रश्न, या सगळ्यांमध्ये, या लाखो प्रजातींमध्ये आपण म्हणजे माणसं नेमकं कुठे बसतो? विचार करा.